नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि तेच अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपल्या समोर आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या कंपनीची ज्युनियर क्लर्क साठी 260 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जर तुमचं बीकॉम झालं असेल तर सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबाबत संपूर्ण माहिती अर्थात शैक्षणिक पात्रता काय लागणार, वयोमर्यादा, परीक्षेचं स्वरूप, परीक्षा पद्धत काय असणार आहे, फॉर्म भरण्याची मुदत आणि परीक्षा शुल्क या संपूर्ण बाबतीतली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यासाठी ही जाहिरात आहे. आता ह्या कंपनीचे एकूण 7 परिमंडळ कार्यालय आहेत. त्यामध्ये छत्रपती अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी. आता या 7 परिमंडळामध्ये जी एकूण 260 निम्नस्तरीय लिपिकची पदं आहेत त्यासाठी ही जाहिरात आहे. बघा, यामध्ये पदे व आरक्षण कसे आहेत तर रिक्त पदांचा व अनुशेषाचा तपशील खालील प्रमाणे. त्यामध्ये बघा काय म्हटलंय त्यांनी. आता अनुसूचित जातीसाठी 34 पदं आहेत, अनुसूचित जमातीला 29 पदं आहेत, NT-A ला 22 पदं आहेत, NT-B ला 11 पदं आहेत, NT-K ला 6 पदं आहेत, NT-D ला 3 पदं आहेत, विशेष मागास प्रवर्ग या ठिकाणी 1 पद आहे, इतर मागास वर्ग OBC 45 पदं आहेत, SCBC ला 29 पदं आहेत, EWS ला 22 पदं आहेत, ओपन ला 58 पदं आहेत. अशी एकूण पदं आहेत 260 पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आणि यामध्ये दिव्यांगांसाठीची वेगळी राखीव पदं 18 आहेत, हे लक्षात घ्या. खूप चांगली पदं आहेत. आता वेतन श्रेणी या पदाला सुरुवातीलाच तुम्हाला 45 ते 50 हजार रुपये पगार जो आहे हा सुरू होतो, हे लक्षात घ्या. पुढे शैक्षणिक पात्रता. आता नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर यासाठी फक्त काय सांगितले बघा, वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे तुमचं फक्त बीकॉम असणं गरजेचं आहे. बीकॉम झालं असेल आणि त्यासोबत फक्त यांनी MSCIT परीक्षा पण सांगितलेली आहे. कुठल्याही प्रकारे एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. फक्त बीकॉम झालेलं असेल तर आणि MSCIT असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. तेव्हा बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो की अशा खूप वेळा संधी खूप कमी असतात की फक्त बीकॉमच्या बेसवरती परीक्षा असतात. तर ही एक संधी पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त झालेली आहे. तेव्हा या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. बघा पुढे, आता त्यांनी असं सांगितलंय की प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 3/4/2025 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणं गरजेचं आहे. म्हणजे 3 मार्च 2025 ला 3 एप्रिल 2025 पर्यंत आपल्याला काय करायचंय, ही शैक्षणिक अर्हता आपण धारण केलेली असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपलं जे बीकॉम आहे ते 3 एप्रिलच्या आधी कंप्लीट असणं गरजेचं आहे, हे लक्षात. पुढे वयोमर्यादा किती वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल तर बघा, कमीत कमी 18 वर्ष सांगितलंय, जास्तीत जास्त 38 वर्ष हे आहे ओपन कॅटेगरीसाठी. ते बघा, आता सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अर्थात सर्व OBC असेल, SC ST असेल, NT असेल, सर्व मागासवर्ग, त्याचप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग SCBC आणि EWS या संवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला आणखी 5 वर्ष म्हणजे 38 + 5 म्हणजे 43 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येईल. माजी सैनिकांसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिकचे 3 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. महापारेषण कंपनीत तुम्ही ऑलरेडी काम करत असाल तर 57 वर्षापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येईल. आता वयोमर्यादा, तुमची जी जन्मतारीख आहे ही जन्मतारीख तुमची कुठली ग्राह्य धरली जाईल तर 10वीचं जे आपलं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जी आपली जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख आपली व्हॅलिड समजली जाईल, हे लक्षात घ्या. निवड पद्धत. आता आपली नेमकी निवड कशी होणार आहे हे लक्षात घ्या. तर ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येईल. ज्यांनी ऍप्लिकेशन केलं आहे अशा सगळ्या मुलांना परीक्षेला बोलवलं जाईल. उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल. म्हणजेच परीक्षा सगळ्यांनाच देता येईल पण अंतिम निवड मात्र सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच दिली जाईल असं सांगितलेलं आहे. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप अर्थात कम्प्युटर बेस्ड परीक्षा असेल. 1 प्रश्न असणार, 4 ऑप्शन असणार. योग्य ऑप्शन आपल्याला टिक करायचं आहे, हे लक्षात घ्या. सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील. नेमकी परीक्षा आपली कशी होणार आहे बघा, त्याचा तक्ता त्यांनी पुढे दिलाय.
आता या ठिकाणी काय सांगितले बघा, 130 प्रश्न असणार आहेत 150 मार्कांसाठी, आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे 120 मिनिटं, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 2 तासाचा कालावधी मिळणार आहे. आता 2 तास हा खूप चांगला कालावधी आहे, याच्यामध्ये पेपर हा आपला व्यवस्थित सोडवून होतो. पेपरमध्ये काय काय असणार आहे बघा, 50 प्रश्न जे आहेत ते वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज, म्हणजेच तुम्ही बीकॉमला जे काही अकाउंट आणि ऑडिट शिकलेले आहात त्या संबंधीचे 50 प्रश्न असणार आहेत, लक्षात घ्या, ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेज म्हणतो. आणि उरलेले जे पुढचे 80 प्रश्न आहेत ते बघा काय आहेत, तर सामान्य अभियोग्यता, ज्याला आपण जनरल ऍप्टिट्यूड म्हणतो, मग त्यामध्ये काय आहे, रिझनिंग आहे, रिझनिंगचे 40 प्रश्न असतील. संख्यात्मक अभियोग्यता 20 प्रश्न असतील, अर्थात ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणतो. आणि मराठी भाषा, मराठी लँग्वेजचे 20 प्रश्न असतील. असे 80 प्रश्न आहेत. अर्थात हे 80 प्रश्न 40 मार्कांसाठी, हे लक्षात घ्या. असे टोटल 130 प्रश्न 150 मार्कांसाठी. आता पुढे त्यांनी असं सांगितलंय की हे जे 150 प्रश्न मार्क आहेत, 150 मार्कांना पुन्हा 100 मार्कामध्ये कन्वर्ट केलं जाईल, आणि मग त्याच्यावरून तुम्हाला किती मार्क मिळाले ते काढलं जाईल. चला पुढे. आता निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. किती निगेटिव्ह मार्किंग बघा, उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी 1/4, म्हणजेच 4 प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा केले जातील, असे निगेटिव्ह मार्किंग पण या ठिकाणी दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे त्यांनी एक सूचना दिलेली आहे की हा पेपर सोडवत असताना जर तुम्हाला एखाद्या घटकामध्ये 0 मार्क पडले तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र केलं जाईल. आता 0 मार्क म्हणजे काय, समजा उदाहरणार्थ आता तुम्ही समजा आता इथे मराठी लँग्वेज आहे, या मराठी लँग्वेजमध्ये एकूण 20 प्रश्न आहेत आणि हे 10 मार्कांसाठी. आता इथे मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला जर 0 मार्क पडले तर मग तुम्हाला ह्या संपूर्ण प्रक्रियेतनं बाद केलं जाईल असं म्हटलंय. कुठले असो, उदाहरणार्थ रिझनिंग आहे, रिझनिंगमध्ये तुम्हाला 0 मार्क पडले तर तुम्हाला याच्यातनं बाद केलं जाईल. म्हणजे 0 मार्क पडू नये, 0पेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे प्रत्येक घटकामध्ये, असं या ठिकाणी कंपल्सरी आहे. पुढे आता जे मगाशी तुम्हाला सांगितलं तेच, अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतरण 100 गुणांमध्ये करून अंतिम यादी निवड सूची तयार करण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 150 पैकी जर 120 मार्क पडले असतील तर 100 पैकी किती, म्हणजे 120 मार्कांचं जे कन्व्हर्जन आहे 150 पैकी ते 100 मार्कामध्ये केलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे, अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्याकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण आणि मागास प्रवर्गातील समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराला 100 गुणांपैकी कमीत कमी 20 गुण. आता यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 100 पैकी कमीत कमी 30 मार्क हे तुम्हाला मिळालेच पाहिजेत, आणि ओपन सोडून बाकी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर 100 पैकी तुम्हाला 20 मार्क मिळालेच पाहिजेत. तर तुमचा गुणवत्ता यादीमध्ये म्हणजे मेरिट लिस्टमध्ये विचार केला जाईल. म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव यावं असं तुम्हाला वाटत असेल तर किमान मार्कांची अट सांगितलेली आहे, 100 पैकी 30 ओपनसाठी आणि बाकी सगळ्यांना 100 पैकी 20, हे लक्षात घ्या. पुढे, आता आपल्याला नेमक्या कुठे ह्या परीक्षा देता येतील, परीक्षा केंद्र कुठे कुठे आहेत, तर बघा या ठिकाणी अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा देता येणार आहे. ही आपली परीक्षा केंद्र आहेत. फॉर्म भरताना आपल्याला 3 परीक्षा केंद्र द्यायची आहेत. शक्यतो पहिलं परीक्षा केंद्र आपण जे दिलंय तिथेच नंबर येतो, तिथे नाही आला तर दुसरं, तिथे नाही आलं तर तिसरं, असे 3 परीक्षा केंद्र आपल्याला द्यावे लागतात. आता परीक्षा शुल्क किती आहे, तर ओपन कॅटेगरीला 600 रुपये आहेत, ओपन सोडून बाकी सगळ्यांनाच 300 रुपये आहेत. अनुसूचित जातीतल्या बघा खुल्या प्रवर्गासाठी 600, अनुसूचित जातीतील उमेदवारांना 300 आणि दिव्यांग उमेदवारांना या ठिकाणी परीक्षा शुल्क भरायची आवश्यकता नाही, त्यांना इथे सूट देण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. पुढे, फॉर्म कधी सुरू होणार आहे, तर फॉर्म जे बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे. अर्ज करण्याकरता URL लिंक तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने व स्वतंत्रपणे कंपनीच्या वेबसाईटवरती प्रसारित करण्यात येईल. अर्ज सादर करण्याची सुविधा अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात येईल, तरी संभाव्य अर्जदारांनी कंपनीच्या संकेतस्थळावरती लक्ष ठेवावे. आता या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की ही जी काही महाट्रान्सकोची वेबसाईट आहे, या महाट्रान्सकोच्या वेबसाईटला तुम्हाला याबाबतची लिंक, फॉर्मची लिंक कधी ओपन होणार आहे ते कळवण्यात येईल. लिंक तयार करण्याचं काम सुरू आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये
फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होणार आहे। या बाबतीत वेळोवेळी जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला ह्याच इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या एक्झामच्या अनुषंगानं सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहेत, हे लक्षात घ्या। म्हणजे पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात घ्या। फॉर्म आधी माझा व्हिडिओ बघा, फॉर्म कसा भरावा, त्यानंतर फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक होणार नाही। फॉर्म भरण्याची प्रक्रिया पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सुरू होईल। परीक्षा कधी असणार आहे आपली, तर त्यांनी परीक्षेचा अंदाजित महिना पण दिलेला आहे, लक्षात घ्या। बघा, ऑनलाईन परीक्षेची अंदाजित तारीख मे किंवा जून 2025 मध्ये, हे लक्षात घ्या। आता आपण आहोत मार्च महिन्यामध्ये आहोत आता आपण, बरोबर आहे। त्यांनी सांगितले मे किंवा जून महिन्यामध्ये आपली परीक्षा होईल। मग लक्षात घ्या, आपल्याकडे अजूनही पूर्ण मार्च, पूर्ण एप्रिल आणि मेचे काही दिवस, म्हणजे 3-3.5 महिने आपल्या हातामध्ये आहे। या 3-3.5 महिन्यामध्ये आपल्याला हा अभ्यास पूर्ण करून परीक्षा द्यायची आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या बीकॉमच्या बेसवरती हे जे पद आहे ज्युनियर क्लर्कचं, इथे तुम्हाला जर ही परीक्षा देऊन सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला या परीक्षेसाठी एक बॅच उपलब्ध करून देण्यात येत आहे, लक्षात घ्या। ही बॅच जी आहे तुम्हाला पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत। या बॅचमध्ये अकाउंट ऑडिटच्या संदर्भातला संपूर्ण सिलेबस आणि बाकी जे काही ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्याचा संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला ह्या बॅचमध्ये उपलब्ध होतील। इग्नाइट अकॅडमीचे सर्व जे तज्ज्ञ शिक्षक आहेत ते ह्या बॅचमध्ये असणार आहेत। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल। तेव्हा बॅच बाबत अधिक माहिती मिळण्यासाठी आणि परीक्षेचे अर्ज कधी चालू होणार आहेत याबाबतची अपडेट मिळण्यासाठी तुम्ही हे इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे नवीन अपडेट्स याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे। या परीक्षेच्या अनुषंगानं जी काही महत्त्वाची सगळी बारीक माहिती आहे तीही तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। MSc मधून नेमकी सूट कोणाला असणार आहे त्याही बाबतचा एक व्हिडिओ लवकरच मी आपल्या समोर घेऊन येत आहे। तोही व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला बघायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही 88 25 61 17 या इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या संपर्क नंबर आहे, याच्यावरती कॉल करून माहिती घेऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, या परीक्षेच्या अनुषंगानं सगळी महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलला उपलब्ध होणार आहे। आपली बॅच सुद्धा उपलब्ध होणार आहे। तेव्हा पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला सगळी अपडेट देतो। आमच्या ह्या इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल सोबत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, आमच्या सोबत राहा, तुम्हाला नक्कीच सगळी माहिती इथून उपलब्ध होईल। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ, तोपर्यंत थांबूया। धन्यवाद।